आपण बघत आहे टॉपिक नंबर 7 8 स्टँडर्ड टॉपिक नंबर 7 मेटल्स अँड नॉन मेटल्स. त्याचा हा आजचा 5वा आणि शेवटचा व्हिडिओ आहे. तर आज आपण काय बघणार आहोत, युजेस ऑफ मेटल्स, नॉन मेटल्स, देन करोजन अँड वन क्वेश्चन फ्रॉम एक्झरसाइज. बघा काय आहे क्वेश्चन. प्रिपेअर लिस्ट ऑफ द युजेस ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल्स इन आवर एव्हरीडे लाईफ. आपल्या दररोजच्या आयुष्यातले मेटलचे आणि नॉन मेटलचे काय करायचे आहेत, आपल्याला युजेस लिहायचे. आणि वाईल स्टडिंग केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल इट इज फाउंड दॅट गोल्ड अँड सिल्वर डू नॉट रिॲक्ट रॅडिली. गोल्ड अँड सिल्वर आर नोबल मेटल, मीन्स नॉन रिॲक्टिव्ह मेटल. दॅट्स वाय गोल्ड अँड सिल्वर डज नॉट रिॲक्ट. स्पेशली गोल्ड डज नॉट रिॲक्ट with air, moisture, means no gold is a noble metal. तर पहिल्यांदा काय बघूयात, युजेस ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल्स. बघा युजेस ऑफ मेटल्स. फर्स्ट आयर्न इज यूज फॉर मेकिंग पिन्स, नेल्स, नट्स, बोल्ट्स, टूल्स, मशीन्स, कन्स्ट्रक्शन ऑफ बिल्डिंग्स, ब्रिजेस एटसेट्रा. म्हणजे आयर्न कशासाठी यूज करतात, एक मेकिंग पिन्स, नेल्स, नट्स, बोल्ट्स, टूल्स, मशीन्स, कन्स्ट्रक्शन ऑफ बिल्डिंग्स अँड डॅम, ब्रिजेस ह्यासाठी काय यूज करतात, आयर्न यूज करतात. नेक्स्ट ॲल्युमिनियम इज यूज फॉर मेकिंग आर्टन्सिल्स, म्हणजे काय आपली भांडी बनवण्यासाठी. देन वायर्स, ॲल्युमिनियम वायर्स. देन फर्निचर, पार्ट्स ऑफ एअरक्राफ्ट्स. देन व्हेकल्स, मशीन्स फॉर पॅकेजिंग फूड अँड मेडिसिन एटसेट्रा. ॲल्युमिनियम कुठं कुठं यूज करतात, फॉर मेकिंग आर्टन्सिल्स, इलेक्ट्रिक वायरिंग, फर्निचर, पार्ट्स ऑफ एअरक्राफ्ट्स, व्हेकल्स, मशीन्स फॉर पॅकिंग फूड अँड मेडिसिन ह्यासाठी काय यूज करतात, ॲल्युमिनियम मेटल यूज करतात. देन कॉपर यूज फॉर मेकिंग वायर्स. कॉपर वायर्स आपल्याला माहिती आहे, इलेक्ट्रिकल वायरिंग कशाचं असतं, मेजॉरिटी कॉपरचं. देन कॉपर वेसल्स, इलेक्ट्रिक गॅजेट्स एटसेट्रा. म्हणजे विद्युत उपकरणं, त्यानंतर वायर्स किंवा भांडी कशापासून बनतात, कॉपरपासून बनतात. देन गोल्ड इट इज यूज मेकिंग ज्वेलरी. दागिने बनवण्यासाठी गोल्ड यूज करतात. कॉइन्स, मेडल्स एटसेट्रा. नाणी किंवा मेडल हे बनवण्यासाठी काय करतात, गोल्ड यूज करतात. देन प्लॅटिनम, सिल्वर इट इज यूज फॉर मेकिंग ज्वेलरी. सिल्वर कशासाठी यूज करतात, ज्वेलरी तयार करण्यासाठी. देन कॉइन्स, मेडल्स एटसेट्रा. म्हणजे नाणी आणि मेडल्स बनवण्यासाठी सुद्धा कशाचा यूज करतात, सिल्वरचा यूज करतात. देन प्लॅटिनम इट इज यूज मेकिंग ज्वेलरी. प्लॅटिनम सुद्धा कशासाठी यूज करतात, ज्वेलरी बनवण्यासाठी यूज करतात. देन इलेक्ट्रिक गॅजेट्स, प्लग्स इन व्हेकल्स एटसेट्रा. व्हेकल्समध्ये प्लग्स असतात, ते प्लग्स कशापासून बनतात, प्लॅटिनमपासून बनतात. त्यानंतर इलेक्ट्रिकल गॅजेट काय विद्युत उपकरण असतील त्याच्यामध्ये सुद्धा प्लॅटिनम यूज करतात. देन सोडियम कंपोनंट्स आर यूज्ड इन कॉमन साल्ट, केमिकल एटसेट्रा. सोडियम इज अ कंपोनंट ऑफ कॉमन साल्ट. कॉमन सॉल्टचं मॉलिक्युलर फॉर्म्युला माहिती आपल्याला, काय NaCl. त्यातला Na हा काय आहे, कॉम्पोनंट आहे. आणि Na म्हणजेच काय, सोडियम. कंपोनंट्स युज्ड इन कॉमन साल्ट अँड केमिकल्स एटसेट्रा. देन कॅल्शियम कंपाऊंड आर मेकिंग सिमेंट. कॅल्शियम हे सिमेंट तयार करण्याचा एक महत्त्वाचा कंपाऊंड आहे. त्यानंतर ग्लास एटसेट्रा. ग्लासमध्ये सुद्धा कॅल्शियम यूज केलं जातं. असे काही युजेस आहेत. कसे युजेस बघितले आपण, आयर्न, ॲल्युमिनियम, कॉपर, गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनम, सोडियम अँड कॅल्शियम. तुम्ही या टेबलमध्ये लिहू शकता. इथं काय आहे, नेम ऑफ मेटल अँड यूज. देन नेक्स्ट युजेस ऑफ नॉन मेटल्स. युजेस ऑफ नॉन मेटल्स. फर्स्ट सल्फर इट इज यूज फॉर मेकिंग सल्फ्युरिक ॲसिड. सल्फर कशासाठी यूज करतात, सल्फ्युरिक ॲसिड तयार करण्यासाठी यूज करतात. देन साल्ट्स ऑफ मेटल्स, मेटल साल्ट तयार करण्यासाठी सल्फर यूज करतात. देन ऑक्सिजन वी नो दॅट ऑक्सिजन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर लिव्हिंग थिंग. विदाउट ऑक्सिजन लिव्हिंग थिंग्स कांट सर्वाइव्ह. दॅट्स वाय इट इज यूज, वाय, बिकॉज इट इज यूज फॉर रेस्पिरेशन बाय लिव्हिंग थिंग्स. अँड सेकंड बर्निंग ऑफ फ्युल्स. ज्या कंबशन रिएक्शन आहेत सगळ्या, त्या कंबशन रिएक्शनमध्ये महत्त्वाचं कंपाऊंड कोणता आहे, ऑक्सिजन. कंबशन रिएक्शनमध्ये तिथं रिएक्शन कशाबरोबर होणार आहे, ऑक्सिजन बरोबर रिएक्शन होणार आहे. देन नायट्रोजन इट इज यूज फॉर मेकिंग अमोनिया विच इज यूज फॉर मेकिंग फर्टिलायझर. अमोनिया तयार करण्यासाठी नायट्रोजन वापरतात आणि इट इज यूज फॉर मेकिंग फर्टिलायझर. जे युरिया आहेत ते युरिया तयार करण्यासाठी ह्यांचा वापर करतात. देन नेक्स्ट हायड्रोजन इज यूज फॉर मेकिंग अमोनिया विच इज यूज फॉर मेकिंग फर्टिलायझर. हायड्रोजन सुद्धा अमोनिया यूज करण्यासाठी वापरतात अँड इट इज यूज ॲज अ फर्टिलायझर. फ्यूल इन रॉकेट्स. रॉकेटमध्ये हायड्रोजन फ्यूल यूज करतात. फॉर वेल्डिंगमध्ये सुद्धा हायड्रोजन यूज करतात. देन क्लोरीन इट इज यूज टू किल जर्म्स इन
वॉटर मीन्स वॉटर प्युरिफाईंगसाठी म्हणजे पाणी शुद्ध करण्यासाठी क्लोरीन यूज करतात. देन आयोडीन, इट इज युज्ड इन टिंक्चर आयोडीन विच इज अन अँटीसेप्टिक म्हणून यूज करतात. काय आपल्याला खर्च असेल लागलं असेल त्या ठिकाणी आपण आयोडीन वापरतो, कारण ते कसं आहे, अँटीसेप्टिक आहे. काय कोणकोणते नॉन मेटल बघितले, सल्फर, ऑक्सिजन, नायट्रोजन, हायड्रोजन, क्लोरीन अँड आयोडीन, तुम्ही त्या टेबलमध्ये लिहू शकता. बघा नेक्स्ट, नोबल मेटल नेक्स्ट आहे नोबल मेटल. सम मेटल्स लाईक गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनम, प्लॅडियम, रोडियम आर नोबल मेटल. परीक्षेत एक्झाममध्ये क्वेश्चन येईल, गिव्ह एक्झाम्पल्स ऑफ नोबल मेटल. त्याच्यात लक्षात राहू देत, गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनम, प्लॅडियम अँड रोडियम आर सम नोबल मेटल्स. दे ऑकर इन नेचर इन इलेमेंटल स्टेट. कोणत्या स्टेटमध्ये नेचरमध्ये सापडतात, इलिमेंटल स्टेटमध्ये. म्हणजे आपण त्यांना प्युरिफाय करायची गरज नाही, असतानाच ते प्युअर स्टेटमध्ये सापडतात. कशामध्ये, नेचरमध्ये. गोल्ड विच इज 100% प्युअर इज कॉल्ड 24 कॅरेट गोल्ड. फिल इन द ब्लँक्सला येतो क्वेश्चन. गोल्ड विच इज 100% प्युअर इज कॉल्ड 24 कॅरेट गोल्ड. 24 कॅरेट गोल्ड म्हणजे काय, 100% प्युअर गोल्ड. आणि हे एक महत्त्वाचं, नोबल मेटल्स ऑकर इन नेचर इन द इलेमेंटल स्टेट. कोणत्या स्टेटमध्ये सापडतात, नोबल मेटल इलेमेंटल स्टेट म्हणजे प्युअर फॉर्ममध्ये, म्हणजे 100% प्युअर फॉर्ममध्ये. आपल्याला त्यांना प्युरिफाय करावं लागत नाही. बघा, प्युअर गोल्ड इज सॉफ्ट. प्युअर गोल्ड आहे ते खूप सॉफ्ट आहे. ॲज अ रिझल्ट द ऑर्नामेंट्स मेड फ्रॉम प्युअर गोल्ड इज बेंट ऑर ब्रेक ड्यू टू प्रेशर. त्याच्यामुळे जर प्युअर गोल्ड म्हणजे 100% गोल्ड म्हणजे त्यालाच काय म्हणतो आपण, 24 कॅरेट गोल्ड. ह्या 24 कॅरेट गोल्ड किंवा 100% गोल्ड पासून जर आपण ऑर्नामेंट्स बनवले तर दिस ऑर्नामेंट्स कॅन बेंट ऑर ब्रेक इझिली. अशा ऑर्नामेंट वाकू शकतात किंवा तुटू शकतात लगेच ड्यू टू प्रेशर. जरा जरी प्रेशर अप्लाय झालं तर असे ऑर्नामेंट्स जे 24 कॅरेटचे आहेत ते काय होतात, लगेच बेंड होतात किंवा ब्रेक होतात. देअरफॉर गोल्डस्मिथ मिक्स इट विथ सर्टन प्रोपोर्शन ऑफ कॉपर ऑर सिल्वर. त्यासाठी काय केलं जातं, असं होऊ नये म्हणून गोल्डस्मिथ काय करतात, सोनार काय करतात की त्याच्यामध्ये त्या गोल्डमध्ये कॉपर किंवा सिल्वरचं थोडंसं यूज करतात, जेणेकरून काय व्हावं, थोडं हार्ड व्हावं. जे ऑर्नामेंट्स आहेत थोडे हार्ड व्हावेत, लगेच बेंड किंवा ब्रेक होऊ नयेत. ऑर्नामेंट्स मेड फ्रॉम 24 कॅरेट गोल्ड ऑर गोल्ड विथ स्टील स्मॉलर कॅरेट व्हॅल्यू. त्याच्यामुळं ऑर्नामेंट जे बनतात, जे दागिने बनतात ते प्युअर 100% प्युअर गोल्डचे नसतात किंवा 24 कॅरेटचे नसतात. त्यांच्यापेक्षा थोडं कमी प्रोपोर्शन असतं. 22 कॅरेट किंवा त्याच्यापेक्षा खालच्या कॅरेटच्या व्हॅल्यूचे काय बनतात, दागिने बनतात. कारण वाय मागे क्वेश्चन असेल बघा गिव्ह रिझनमध्ये. The ornaments are not made from 100% gold or 24 karat gold because the 24 karat gold or 100% pure gold is very soft, and the ornaments which made from these 24 karat gold break and bend easily. That's why certain proportion of copper and silver adds in the golds. आणि असे जे प्रपोर्शनवरती त्याची काय आहे, प्युरिटी डिपेंड आहे. बघा, यूज ऑफ नोबल मेटल, गोल्ड अँड सिल्वर अँड प्लॅटिनम आर यूज टू पेपर ऑर्नामेंट. गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनम कशासाठी यूज करतात, ऑर्नामेंट म्हणजे दागिने बनवण्यासाठी. सोन्याचे दागिने असतात, चांदीचे असतात, प्लॅटिनमचे दागिने असतात. सिल्वर यूज्ड इन मेडिसिन. सिल्वर काय करतात, मेडिसिनमध्ये यूज करतात, बिकॉज इट हॅज अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टी. जे बॅक्टेरियावरती जे मेडिसिन आहेत त्या मेडिसिनमध्ये सिल्वर यूज करतात. गोल्ड अँड सिल्वर ऑल्सो यूज टू मेक मेडल्स. गोल्ड मेडल किंवा सिल्वर मेडल बनवण्यासाठी गोल्ड आणि सिल्वरचा यूज करतात. गोल्ड अँड सिल्वर आर ऑल्सो यूज टू मेक अ फ्यू इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स. गोल्ड आणि सिल्वर हे इलेक्ट्रॉनिक गॅजेट बनवण्यासाठी यूज करतात, बिकॉज दिज आर गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. देन प्लॅटिनम, पॅलेडियम मेटल्स आर यूज्ड ॲज अ कॅटलिस्ट. आणि प्लॅटिनम आणि पॅलेडियम मेटल काय करतात, कॅटलिस्ट म्हणून यूज करतात. कॅटलिस्ट शिकलोत आपण. कॅटलिस्ट इज अ सबस्टन्स दॅट कॅन नॉट टेक पार्ट इन अ केमिकल रिॲक्शन, बट बाय इट्स प्रेझेन्स द स्पीड ऑफ केमिकल रिॲक्शन इन्क्रीजेस. कॅटलिस्ट म्हणजे असं सबस्टन्स की जो केमिकल रिॲक्शनमध्ये भाग घेत नाही, परंतु केमिकल रिॲक्शनचा स्पीड वाढवतो, त्यालाच काय म्हणायचं, कॅटलिस्ट. युजर्स लक्षात राहू देत, क्वेश्चन येईल परीक्षेला. गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनम आर युज्ड इन प्रिपेअर ऑर्नामेंट्स. देन सेकंड, सिल्वर युज्ड इन मेडिसिन. देन गोल्ड अँड सिल्वर यूज टू मेक medals. Gold and silver also used in electrical devices. Then platinum, palladium used as a catalyst. असे काही युजेस आहेत. बघा नेक्स्ट, प्युरिटी ऑफ गोल्ड. हा एक क्वेश्चन महत्त्वाचा आहे. प्युरिटी ऑफ
gold. When we ask rate of gold in gold shop, it always differ. आपण जर गोल्ड शॉपमध्ये गेलो तर गोल्ड शॉपमध्ये दर वेगवेगळा असतो. 24 कॅरेटचा वेगळा, 22चा वेगळा, असा वेगवेगळे रेट असतात. बघा, व्हाय इट इज गोल्ड इज अ नोबल मेटल इन नेचर, इट ऑकर्स इन इलेमेंट फॉर्म. 100% प्युअर गोल्ड इज 24 कॅरेट गोल्ड. हे एक महत्वाचं आहे की इन नेचर गोल्ड ऑलवेज फाउंड इन इलेमेंटल फॉर्म और प्युअर फॉर्म. द प्युअर गोल्ड, the 100% pure gold is called 24 karat gold. This pure gold is soft. Therefore, the gold ornaments prepared by pure gold may break or bend easily by applying pressure. That's why the goldsmith adds specific amount of copper and silver in the gold. बघा, जे नेचरमध्ये सापडतंय गोल्ड ते प्युअर गोल्ड आहे, इलेमेंटल काय इलेमेंटच्या फॉर्ममध्ये आहे. असं गोल्ड आहे त्याला 100% प्युअर गोल्ड म्हणतात किंवा 24 कॅरेट गोल्ड म्हणतात. अशापासून जर ऑर्नामेंट्स बनवले तर अशा ऑर्नामेंट्स बेंड किंवा ब्रेक, काय बेंड म्हणजे वाकू शकतात किंवा लगेच तुटू शकतात. त्यासाठी काय करतात, त्याच्यामध्ये कॉपर किंवा सिल्वरचं ठराविक प्रमाणात कॉपर आणि सिल्वर ॲड करतात. आणि अशा ॲड केलेल्या कॉपर किंवा सिल्वर ॲड केलेल्या जे गोल्ड आहे ह्याच्यापासूनच काय बनवतात, ऑर्नामेंट बनवतात. टू प्रिपेअर ऑर्नामेंट 24 कॅरेट गोल्ड इज यूज. ऑर्नामेंट तयार करण्यासाठी काय यूज करतात नेहमी, 22 कॅरेट गोल्ड. बघा, कॅरेट अँड पर्सेंटेज. 24 कॅरेट मीन्स 100%, प्युअर गोल्ड 22 means 91.66%, 18 means 75, 14 means 58.33, 12 means 50 and 10 means 41.66%. म्हणजे काय आहे, हे गोल्डचं पर्सेंटेज आहे. 24 कॅरेट म्हणजे 100%. त्यानंतर 12 कॅरेट म्हणजे काय, 50, म्हणजे 50% काय असणार आहे, गोल्ड असणार आहे. आणि 50% काय असणार आहे, त्याच्यामध्ये कॉपर किंवा सिल्वर असणार आहे. 10% म्हणजे काय, 41.66% गोल्ड असणार आहे. आणि राहिलेलं प्रपोर्शन कशाचं असणार आहे, सिल्वर किंवा कॉपरचं. त्यानंतर बघा, नेक्स्ट बघूयात. बघा, काय बघणार आहोत, करोजन. काय बघणार आहोत, करोजन. गॅसेस इन द एअर रिॲक्ट विथ मेटल्स इन प्रेझन्स ऑफ मॉइश्चर. हवेमधले जे गॅसेस आहेत एअरमधले, ते काय होतात, मॉइश्चर च्या सानिध्यामध्ये कशाबरोबर रिॲक्ट होतात, मेटल बरोबर रिॲक्ट होतात आणि काय तयार करतात, मेटल कंपाऊंड्स तयार करतात. बघा, द गॅसेस प्रेझेंट इन द एअर रिॲक्ट विथ मेटल्स इन प्रेझेन्स ऑफ मॉइश्चर टू फॉर्म मेटल कंपाऊंड. हवेमधले गॅसेस मॉइश्चरच्या प्रेझेन्समध्ये कशाबरोबर रिॲक्ट होतात, मेटल बरोबर रिॲक्ट होतात आणि मेटल कंपाऊंड तयार होतात. द मेटल्स गेट्स अफेक्टेड बाय दिस प्रोसेस अंडरगो अँड व्हॉट इज कॉल्ड करोजन. आणि त्यालाच काय म्हणतात, करोजन. मेटल्स, द gases in the atmosphere reacts with metal in presence of moisture to form their metal oxide. This process is called corrosion. आणि ह्यालाच काय म्हणतात, corrosion असं म्हणतात. The metal gets affected by this process. आणि मेटलवरती ह्याचा परिणाम होतो आणि ह्यालाच काय म्हणतात, corrosion असं म्हणतात. बघा, प्रिपेअर लिस्ट ऑफ एक्झाम्पल्स ऑफ corrosion in everyday life बघणारच आहोत खाली. बघा, रॅडिश कलर्ड डिपॉझिट इज फॉर्म्ड ऑन आयर्न विथ ऑक्सिजन गॅस. पहिले आहे हे काय होतं की रॅडिश कलर म्हणजे काय, रॅडिश कलर तुम्ही जर लोखंड बाहेर पडला असेल, असं बाहेर तुमच्या घराबाहेर पडला असेल तर रेनी सीझनमध्ये बघा मॉइश्चरही आहे आणि मॉइश्चर असल्यामुळं एअर आणि मॉइश्चर ह्या दोघांमुळं काय होतो, रॅडिश कलरचा कलर तयार होतो आयर्नवरती आणि त्यालाच काय म्हणतात रस्टिंग ऑफ आयर्न. त्यालाच काय म्हणतात, रस्टिंग ऑफ आयर्न. इट इज एक्झाम्पल ऑफ करोजन. हे कशाचं एक्झाम्पल आहे, करोजन. रॅडिश कलर्ड डिपॉझिट्स फॉर्म ऑन आयर्न बाय रिॲक्शन विथ ऑक्सिजन गॅस. ते कशामुळे होतं, मॉइश्चर आणि ऑक्सिजनमुळं. मॉइश्चर आणि ऑक्सिजन काय होतात, मॉइश्चर आणि ऑक्सिजनमुळं करोजन होतं. कशाचं, आयर्नचं. देन ग्रीनिश कलर डिपॉझिट इज फॉर्म्ड ऑन कॉपर बाय रिॲक्शन विथ कार्बन डायऑक्साईड. आणि सेकंड आहे बघा, कॉपरवरती, तांब्याच्या भांड्यावरती हिरवा थर जमा होतो बिकॉज रिॲक्शन विथ कार्बन डायऑक्साईड. काय होतं, ते कॉपर ऑक्साईड आहे. ते काय आहे, ग्रीनिश कलर कशामुळे आहे, कॉपर ऑक्साईडमुळे. कारण ॲटमॉस्फिअरमधला कार्बन डायऑक्साईड त्याच्याबरोबर रिॲक्ट होतो. कशाबरोबर, कॉपर बरोबर. देन ब्लॅकिश कलर डिपॉझिट इज फॉर्म ऑन सिल्वर बाय रिॲक्शन विथ हायड्रोजन सल्फाइड गॅस. हा थर्ड पॉईंट आहे बघा. हायड्रोजन सल्फाइड गॅस रिॲक्ट्स विथ सल्फर अँड फॉर्म्स ब्लॅकिश स्पॉट ऑन द सिल्वर. हायड्रोजन सल्फाइड गॅस ॲटमॉस्फिअरमधला
तो सिल्वर बरोबर रिॲक्ट होतो आणि काय तयार होतात, ब्लॅक कलरचे स्पॉट तयार होतात. देन हे 3 एक्झाम्पल तरी लक्षात राहू देत. फर्स्ट काय आहे, आयर्न रिॲक्ट्स विथ बघा आयर्न गेट iron rust due to presence of oxygen and moisture in the atmosphere. Iron गंजतं and forms a reddish colored deposit on the surface of iron. Reddish colorचं deposit ironच्या सरफेसवरती तयार होतं because due to moisture and oxygen. कशामुळे moisture आणि oxygenमुळे. Second, greenish colored deposit is formed on copper because due to reaction by carbon dioxide gas and forms copper carbonate, the layer of copper carbonate. Then hydrogen sulfide gas reacts with silver and forms blackish colored deposit on silver articles. लक्षात राहू देत. काय लक्षात ठेवायचे, मॉइश्चर आणि ऑक्सिजन कशाबरोबर रिॲक्ट होतात, आयर्न बरोबर रिॲक्ट होतात आणि रॅडिश कलरचं डिपॉझिट तयार होतं. गंजतं म्हणजे थोडं लोखंड गंजतं, एक ब्राऊन रॅडिश कलरचा म्हणजे तांबूस रंगाचा एक थर जमवतो कशावरती, लोखंडावरती, त्यालाच रस्टिंग म्हणतात. देन सेकंड, तांब्याची भांडी असेल तर त्याच्यावरती हिरवा थर जमा होतो, तो कशामुळे, कार्बन डायऑक्साईड रिॲक्ट्स विथ कॉपर अँड फॉर्म कॉपर, बघा कॉपर ऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड कॉपरवर रिॲक्ट होतो आणि कॉपर ऑक्साईडचा तो थर असतो. देन हायड्रोजन सल्फाईड गॅस रिॲक्ट्स विथ सिल्वर आर्टिकल्स अँड फॉर्म्स ब्लॅक डिपॉझिट्स. आणि हायड्रोजन सल्फाईड गॅस सिल्वर बरोबर रिॲक्ट होऊन काय होतात, ब्लॅक कलरचे डिपॉझिट सिल्वरवरती तयार होतात. द नेक्स्ट, टू प्रिव्हेंट करोजन ऑफ मेटल, तर काय करायचं आपल्याला, मेटलचं करोजन थांबवायचं. मेटलचं करोजन थांबवायचे. कसं थांबवणार आहे, हा बघा मेटल आहे, हा मेटल आहे, ह्याच्यावरती काय होतं, ॲटमॉस्फिअरमधला एअर आणि मॉइश्चर ह्याचा काय होतं, ह्याच्यावरती इफेक्ट होतोय. तर काय करणार आपण, ह्या मेटलच्या आजूबाजूला काय करणार, कोटिंग करणार. कोटिंग म्हणजे काय, एक थर देणार जेणेकरून त्याचा कॉन्टॅक्ट येऊ नये कशाबरोबर, मॉइश्चर बरोबर किंवा ॲटमॉस्फिअर बरोबर. म्हणून काय करणार, मेटलच्या आजूबाजूला काय करणार, कोटिंग करणार. हे कसं करतात, तर बघा, फर्स्ट, टू प्रिव्हेंट करोजन ऑफ मेटल्स, लेअर ऑफ ऑइल, ग्रीस, वॉर्निश, पेंट आर अप्लाइड देम. हे करोजन थांबवण्यासाठी आपण काय करू शकतो, ऑइलची लेअर त्या मेटल भोवती देऊ शकतो, त्यानंतर वॉर्निशची देऊ शकतो, ग्रीस देऊ शकतो, पेंट म्हणजे कलर त्याला देऊ शकतो. देन ऑल्सो प्लेटिंग विथ अनदर नॉन करोडिंग मेटल इज डन, किंवा त्या मेटलवरती दुसऱ्या एका नॉन करोडिंग म्हणजे ज्याचं गंजत नाहीये, ज्याचं करोजन होत नाही, अशा मेटलचं काय देऊ शकतो आपण, थर देऊ शकतो. आयर्न इज अरेस्टेड बाय झिंक प्लेटिंग. जर आयर्न असेल, लोखंड असेल तर त्याच्यावरती आपण काय करू शकतो, झिंकची लेअर देऊ शकतो. हे काय नॉन करोडिव्ह आहे म्हणजे आयर्नचं करोजन होणार नाहीये. ड्यू टू दिस प्रोसेस ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ मेटल सरफेस विथ एअर इज लॉस्ट अँड करोजन स्टॉप्स. ह्याच्यामुळं काय होतं, फक्त ह्या मेटलचं आणि ॲटमॉस्फिअर किंवा मॉइश्चरचं काय येत नाही, कॉन्टॅक्ट येत नाही. त्या दोघांच्या मध्ये आपण काय करतो, एक लेअर डिपॉझिट करतो. भले ती ऑर्निश असो, ग्रीस असो, पेंट असो किंवा आयर्न असेल तर झिंकचं कोटिंग असो, आपण काय करतो फक्त ते कॉन्टॅक्ट आहे कशाचं, मेटलचं आणि ॲटमॉस्फिअरचं, ते काय करतो, बंद करतो. त्याच्यामुळे काय होतं, करोजन होत नाहीये. ड्यू टू दिस प्रोसेस द कॉन्टॅक्ट ऑफ मेटल सरफेस विथ एअर इज लॉस्ट अँड करोजन स्टॉप्स. कॅन नॉट ऑकर ॲज द केमिकल रिएक्शन कॅन नॉट ऑकर म्हणजे काय होणार आहे, करोजन होणारच नाही. करोजन इज अ टाईप ऑफ केमिकल रिॲक्शन. केमिकल रिॲक्शन होणार नाहीये, काय असल्यामुळं, मेटल आणि ॲटमॉस्फिअरच्या मध्ये एक लेअर असल्यामुळं, आणि करोजन स्टॉप होणार आहे. बघा नेक्स्ट, बघा, देर इज अ स्टॅच्यू ऑफ लिबर्टी इन द सिनियर न्यूयॉर्क सिटी अंटार्क्टिका. द ओरिजिनल स्टॅच्यू ऑफ दिस मेड ऑफ कॉपर. हा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे अमेरिकेमध्ये. हा ओरिजिनल कशापासून बनलेला आहे, कॉपर बनलेला आहे. बट नाव इट लुक ग्रीन, परंतु सध्या कसा दिसतोय, हा हिरवा गार दिसतोय. कशामुळे, बिकॉज ग्रीन कलर्ड कॉपर कार्बोनेट हॅज फॉर्म्ड बाय द रिएक्शन ऑफ कॉपर विथ कार्बन डायऑक्साईड. हा कॉपरपासून बनलाय, तांब्यापासून बनला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, परंतु हा काय आहे, कसं आहे, ॲटमॉस्फिअरमध्ये आहे. त्याच्यामुळे ॲटमॉस्फिअरमधल्या कार्बन डायऑक्साईड बरोबर त्याची रिॲक्शन होते कशाची, ह्या कॉपरची, आणि काय तयार होतं, कॉपर कार्बोनेट. आणि हे कॉपर कार्बोनेट कोणत्या कलरचं आहे, ग्रीन कलरचं आहे. ते त्याच्यावरती काय झालेलं आहे, डिपॉझिट झालेलं आहे. बघा, कॉपर विथ कार्बन डायऑक्साईड अँड मॉइश्चर इन द एअर, दिस इज एक्झाम्पल ऑफ करोजन. कशाचं एक्झाम्पल आहे, करोजनचं एक्झाम्पल आहे. देन alloy, a homogeneous mixture of two or more metals or homogeneous mixture of metal with non-metal is called alloy. Alloy म्हणजे काय, homogeneous म्हणजे एकसारखं, एक जिन्सी मिक्सचर. कशाचं, मेटल, टू or more metal
or more metals or metals and non-metals. Alloy is a homogeneous mixture of two or more metals or metals and non-metals. दोन किंवा दोनपेक्षा जास्त मेटल किंवा मेटल आणि नॉन मेटल यांचं काय आहे, मिक्सचर आहे, होमोजेनियस मिक्सचर. त्यालाच आपण काय म्हणतो, ॲलॉय. काय म्हणतो, ॲलॉय. ॲलॉय आर मेड अप ऑफ मिक्सिंग कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स ॲज पर रिक्वायर्ड. जशी आपल्याला गरज असेल तशा प्रकारात काय करू शकतो आपण, कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट मिक्स करू शकतो आणि ॲलॉय तयार करू शकतो, संमिश्र म्हणतात. फॉर एक्झाम्पल, द स्टेनलेस स्टील इज युज्ड ॲट होम आर द ॲलॉय ऑफ कार्बन, क्रोमियम, निकेल. स्टेनलेस स्टील यूज करतो आपण घरी, ते सुद्धा काय एक ॲलॉय आहे. कशाचं, कार्बन, क्रोमियम, निकेलचं. देन ब्रॉन्झ इज अन ॲलॉय ऑफ कॉपर अँड टीन. ब्रॉन्झ कशाचं ॲलॉय आहे, कॉपर आणि टीन. क्वेश्चन येईल परीक्षेत. स्टील कशाचं आहे, बघा स्टेनलेस स्टील कशाचा ॲलॉय आहे, कार्बन, कॉपर, ॲल्युमिनियम. कार्बन, कॉपर, ॲल्युमिनियम. आणि ब्रॉन्झ कशाचा आहे, कॉपर आणि टीनचा. द नेक्स्ट, डू यू नो देर इज अ आयर्न पिलर इन द प्रिमायसिस ऑफ कुतुब मिनार इन दिल्ली. परिसरात, कुतुब मिनारच्या परिसरात काय आहे, एक आयर्न पिलर आहेत, मेड अप ऑफ 1500 इयर्स अगो. 1500 वर्षापूर्वी तो तयार केलेला आहे. द पिलर इज लस्ट्रस इवन आफ्टर सो मेनी इयर्स. खूप वर्ष झाली तर हा कसा आहे, अजून त्याला चकाकी आहे. दिस इज बिकॉज आवर ॲन्सेस्टर्स हॅज मेड इट फ्रॉम ॲलॉय. कारण आपले जे पूर्वज आहेत त्यांनी तो कशापासून बनवलेला आहे, ॲलॉयपासून बनवलेला आहे. इट कंटेन स्मॉल प्रोपोर्शन ऑफ कार्बन, सिलिकॉन अँड फॉस्फरस मिक्स्ड इन आयर्न. आयर्न हा ॲलॉयपासून बनलेला आहे. कशा प्रोपोर्शन आहे, कार्बन, सिलिकॉन, फॉस्फरस, दिस मिक्स्ड विथ आयर्न. देन अ चीप व्हरायटी ऑफ स्टेनलेस स्टील. बघा तुमच्या लक्षात असेल की तुम्ही काय चांदीची कशाची स्टेनलेस स्टीलची भांडी घेतली आणि त्यांच्या कडा असतात त्या काय झाल्या, चिरल्या. तर हे काय म्हणायचं की हे काय आहे, चीप व्हरायटीज आहे. बघा, अ चीप व्हरायटी ऑफ स्टेनलेस स्टील इज मेड समटाइम्स युझिंग कॉपर इन्स्टेड ऑफ कॉस्टली निकेल. काय काय वेळा स्वस्तातली स्टेनलेस स्टीलची भांडी बनवतात, त्याच्यामध्ये कॉपरच्या, बघा कॉपर यूज करतात. निकेल महाग आहे, निकेलच्या ऐवजी काय करतात, कॉपर हे स्वस्तातलं यूज करतात. यू माइट हॅव सीन द वर्टिकल क्रॅक्स इन स्टेनलेस स्टील वेसल्स. आणि तुम्ही बघितलं असतील वर्टिकल क्रॅक दिसतात, तडा जातात स्टेनलेस स्टीलचा. डिस्कस, यू माइट हॅव नोईंग स्क्रॅप डीलर्स, व्हाय डू दे डू विथ स्क्रॅप, व्हाय इट इज निडेड. द स्क्रॅप डीलर्स बघितले असतील, म्हणजे स्क्रॅप गोळा करणारे तुम्ही बघितले असतील. तर ते काय करतात, दे कलेक्ट स्क्रॅप अँड देन रिसायकल्ड अँड मेक अ न्यू आर्टिकल्स. ते काय करतात, स्क्रॅप गोळा करतात, त्यांना रिसायकल करतात आणि नवीन आर्टिकल तयार करतात. बघा या ठिकाणी हा टॉपिक आपला संपतो. एक क्वेश्चन फक्त बघूयात. बघा, देर आर 3 एक्सपेरिमेंट्स टू स्टडी द प्रोसेस ऑफ रस्टिंग इन गिव्हन बिलो. 3 टेस्ट ट्यूब दिलेत आपल्याला रस्टिंगच्या प्रोसेस बघण्यासाठी, किंवा 3 एक्सपेरिमेंट आहेत. ऑब्झर्व टेस्ट ट्यूब आणि आन्सर द क्वेश्चन. पहिल्या टेस्ट ट्यूबमध्ये, टेस्ट ट्यूब व्यवस्थित बघा म्हणजे आन्सर आपल्या लक्षात येईल. पहिल्या टेस्ट ट्यूबमध्ये काय आहे, पहिल्याच टेस्ट ट्यूबमध्ये काय आहे, इयर आहे. टेस्ट ट्यूबमध्ये टेस्ट ट्यूब आहे, टेस्ट ट्यूबमध्ये वॉटर टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये काय आहे, आयर्न नेल आहे आणि टेस्ट ट्यूबमध्ये काय आहे, इयर आहे. दुसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये बॉइल्ड वॉटर आहे. दुसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये काय आहे, बॉइल्ड वॉटर म्हणजे उकळलेलं पाणी आहे. त्यानंतर त्याच्यावरती ऑइल लेअर डिपॉझिट केलेले आहे. त्यानंतर तिसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये आयर्न नेल आहे, त्याच्यामध्ये काय टाकलेलं आहे, कॅल्शियम क्लोराईड आणि वरती ड्राय एअर आहे. बघा की करोजन होण्यासाठी काय महत्त्वाचं आहे, आपल्याला 3 गोष्टी करोजन साठी महत्त्वाचे आहेत, किंवा करोजन कोणत्या गोष्टीमुळे होतं, 3 महत्त्वाच्या गोष्टीमुळे करोजन होतं. सप्लाय ऑफ ऑक्सिजन, पहिलं काय आहे, सप्लाय ऑफ ऑक्सिजन. देन प्रेझेन्स ऑफ वॉटर अँड मटेरियल इटसेल्फ. मटेरियल करोजन असेल तर करोजन होणार आहे, वॉटर असेल तर करोजन होणार आहे, आणि ऑक्सिजन असेल तर करोजन होणार आहे. 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. 3 गोष्टी ज्या टेस्ट ट्यूबमध्ये असतील त्याचं काय होणार आहे, करोजन होणार आहे. बघा कुठल्या टेस्ट ट्यूबमध्ये आहेत ह्या 3 गोष्टी. बघा पहिल्या टेस्ट ट्यूबमध्ये काय आहे, वॉटर आहे. म्हणजे करोजनचे पहिलं, करोजनसाठी रिस्पॉन्सिबल असणारा पहिला पॉईंट आपल्याला सापडला, वॉटर आहे. त्यानंतर इयर आहे आणि नेल आहे. म्हणजे मटेरियल सुद्धा करोजिव्ह आहे. त्यानंतर इथं वॉटर आहे आणि एअर आहे. म्हणजे करोजन कुठं होणार आहे, टेस्ट ट्यूब 1. सेकंड टेस्ट ट्यूबमध्ये बॉइल्ड वॉटर आहे. म्हणजे त्यातलं ऑक्सिजन काय केलेलं आहे, काढलेलं आहे. आणि त्याच्यावरती काय लेअर, कशी लेअर डिपॉझिट केली, ऑइलची. त्याच्यामुळं एअर काय होऊ शकणार नाही आहे, खाली आयर्न नेलपर्यंत पोहोचू शकणार नाही. म्हणजे इथं काय होणार नाही आहे, इथं सुद्धा करोजन होणार नाही आहे. आणि तिसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये काय टाकलं, कॅल्शियम क्लोराईड. कॅल्शियम क्लोराईड काय करतं, हवेतलं जे मॉइश्चर आहे
जे टेस्ट ट्यूबमध्ये मॉइश्चर आहे त्याला ॲब्सॉर्ब करतं. म्हणजे ह्या ठिकाणी आयर्नेल आहे परंतु मॉइश्चर नाही आहे, म्हणजे इथं सुद्धा काय होणार नाही आहे, काय होणार नाही आहे, करोजन होणार नाही. वाय द आयर्नेल इन टेस्ट ट्यूब 2 इज नॉट रस्टेड. एक क्वेश्चन बघूयात. टेस्ट ट्यूब 2 मधला आयर्नेल रस्ट का होणार नाही. बघा आयर्नेल इन टेस्ट ट्यूब 2 इज नॉट रस्टेड बिकॉज इन टेस्ट ट्यूब 2 वी टेकिंग बॉइल्ड वॉटर. टेस्ट ट्यूब 2 मध्ये काय घेतलेलं आहे, बॉइल्ड वॉटर. सो द डिझॉल्व्ड ऑक्सिजन इज रिमूव्ड फ्रॉम वॉटर अँड आयर्नेल कॅन नॉट get supplied with oxygen, then corrosion is not carried out. And also the oil is deposited on the water, there is no contact between atmospheric air and iron nail. Baga, that's why the iron nail is not rusted in test tube. Second, then why is the iron nail in test tube first is rusted highly. पहिल्या टेस्ट ट्यूब मधला आयर्न नेल एवढा फास्ट रस्ट का होईल. बघा टेस्ट ट्यूब फर्स्ट is rusted highly because in the test tube first the iron nail meets all the requirements which are necessary for corrosion. कोणकोणत्या आहेत, presence of oxygen, then second water and material. Iron nail is a corrosive material. बघा the nail in the test tube is rusted highly because the test tube first the iron nail meets all the requirement which is essential for the process of corrosion, that supply of oxygen इन डिझॉल्व फॉर्म, प्रेझन्स ऑफ वॉटर अँड मटेरियल इटसेल्फ. तिन्ही गोष्टी तर आहेत कशासाठी रस्टिंगसाठी लागणार आहे. ऑक्सिजनचं सप्लाय आहे, त्यानंतर वॉटर आहे आणि कसलं आहे, करोजिव्ह मटेरियल आहे. देन थर्ड क्वेश्चन, व्हॉट इज द नेल इन द टेस्ट ट्यूब 3 इज टेस्ट ट्यूब 3 गेट रस्टेड. तिसऱ्या टेस्ट ट्यूब मधला आयर्न नेल रस्ट का झाला नाही आहे. तर बघा द आयर्न नेल इन द टेस्ट ट्यूब 3 इज नॉट रस्टेड बिकॉज कॅल्शियम क्लोराइड इज अ बेस्ट ॲब्सॉर्बंट अँड ॲब्सॉर्ब ऑल द डिझॉल्व ऑक्सिजन प्रेझेंट इन वॉटर, हिन्स करोजन डज नॉट टेक्स प्लेस. काय होतं, सगळा मॉइश्चर काय करतो, ॲब्सॉर्ब करतो. बघा जेवढा ऑक्सिजन आहे किंवा ऑक्सिजन तो काय करतो, ऑक्सिजन आहे कॅल्शियम क्लोराईड हवेतला, तो काय करतो, ॲब्सॉर्ब करतो किंवा मॉइश्चर ॲब्सॉर्ब करतो. त्याच्यामुळं तिथं सुद्धा तिसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये सुद्धा करोजन होत नाही आहे. फक्त पहिल्या टेस्ट ट्यूबमध्ये करोजन होणार, दुसऱ्या आणि तिसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये करोजन होणार नाही आहे. बघा अशा प्रकारे आपला हा टॉपिक संपतो. जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बघा राईट द एक्झरसाइज इन द नोटबुक. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.